आजच्या भगवान श्रीहरी विष्णूंच्या सेवेने आणि उपायाने आपल्या घरातील सर्व पितृदोष दूर होतील, आर्थिक अडचणी कमी होतील, विवाह अडथळे दूर होतील, घरात सकारात्मकता वाढते आणि संकटाने आजार दूर होतील. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आज आपला 6 वाजता व्हिडिओ आला आणि 6 वाजल्यानंतर संध्याकाळी काय काय करायचं आहे. आज जया एकादशी आहे, 29 जानेवारी 2026. आणि या आजच्या दिवशी रात्री संध्याकाळी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी, घरातल्या सुखशांतीसाठी, मुलांच्या आरोग्यासाठी, मुलांसाठी थोडेसे उपाय घेऊन आली मी. तर ते काय काय उपाय ते आज आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता सकाळी जर तुम्ही तुळशीला दिवा लावला नसेल ना, तर संध्याकाळी नक्की लावा. अगरबत्ती लावा. मंत्र म्हणायचा आहे, भगवान विष्णूंचा मंत्र म्हणायचा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. आणि सोबत माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची आहे. दरवाजामध्ये आपल्याला एक दिवा लावायचा आहे माता लक्ष्मीची. संध्याकाळी सगळीकडे भ्रमण असतं. जेव्हा आपल्या प्रवेशद्वारात जेव्हा तो दिवा दिसतो ना, तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते. आपल्या आयुष्यातील सर्व संकटे निघून जातात जेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते. आता हा एक पहिला उपाय करण्यासाठी मी तुम्हाला सांगते की आपल्याला 2 भीमसेनी कापूर घ्यायचे, 2 काळी मिरी घ्यायची, 2 लवंगा घ्यायचे आणि 1 सुकी मिरची घ्यायची. या लवंगा कापुरावर ठेवण्यापूर्वी आपल्याला आपल्या मनातील इच्छा बोलायच्या आहेत. त्या लवंगा आपल्या हातात घ्यायच्या आणि आपल्याला लवंगाच घ्यायचे फक्त 2 हातात. आणि मग तुमच्याकडे समजा काळी मिरी नाही आहे, मिरची नाही आहे, तर लवंगा घ्या, नाहीतर या सगळ्या गोष्टी घ्या. मनातली इच्छा पूर्ण बोलायची आहे आणि मग या कापूर भांड्यात त्या सगळ्या वस्तू ठेवून आपल्याला जाळायच्या आहेत. त्याच्या अगोदर आपल्याला उंबरठा मिठाच्या पाण्याने स्वच्छ करायचा आहे. त्याच्यावरती हळदीचं स्वस्तिक काढायचं आणि मग उपाय करायचा आहे. जेव्हा हा उपाय आपण करतो ना, घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाईल, नजर दोष कायम दूर होतील. तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. दररोज तुळशीची पूजा केल्याने आपल्याला जर लाभ मिळतात, माहितीच आहे आपल्याला. तुळशीचे रोप नकारात्मकता दूर करतं. आपण खूप काळजी घेऊन पण जर तुळशीचं रोप सुकून जात असेल, वाळून जात असेल, तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की माता तुळशी आपल्या घरावर आलेलं सगळं संकट स्वतःवर घेते आणि आपलं रक्षण करते. म्हणून आपल्या घरावर आलेलं संकट ते दूर होऊन जातं. पैशांची अडचण असेल, यश मिळत नसेल, पैसा टिकत नसेल, तर हा प्रभावी उपाय आपल्याला खूप फलदायी ठरणार आहे. सुख समृद्धी, शांती, सगळ्या समस्या अडचणी ह्या दूर होऊन घरात सुख समाधान आणि शांती मिळणार आहे. आज आपल्याला आपल्या घरातील सगळं म्हणजे घरातील देवबत्ती झाली ना, देवाची पूजा वगैरे अगरबत्ती लावून झालं ना, की मग तुळशीला आपल्याला 1 रुपयाचं नाणं अर्पण करायचं आहे. तर हे अर्पण करताना काय करायचं, आपण सुरुवातीला तुळशीला दिवा अगरबत्ती लावून घ्यायची, अक्षदा हळदी कुंकू अर्पण करून घ्यायच्या आणि तुळशीला मनोभावे प्रार्थना करायची आहे. 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्र म्हणायचा आहे. 108 वेळा नसेल जमत तर 21 वेळा म्हणाला तरी चालेल. आपल्या इच्छा म्हणजे मनात जी इच्छा आहे ती सांगायची आहे आणि 1 रुपयाचं नाणं ओलं करून घ्यायचं, ते हळदीमध्ये बुडवून घ्यायचं आणि तुळशीच्या मुळाजवळ जी माती असते ना, तिच्यामध्ये हे पुरून ठेवायचं आहे. आणि स्वतःभोवती जर तुळशीजवळ जागा नसेल तर स्वतःभोवती 11 प्रदक्षिणा तरी घालायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमःचा मंत्र म्हणायचा आहे. हा प्रभावी उपाय आहे ना, नक्की करून बघा. कारण याने आपली तुलसी माता भगवान विष्णू प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देणार आहेत. आज एकादशी दिवशी जर भगवान विष्णूंना पिवळी फुले वाहिली नसतील, पिवळी मिठाई अर्पण केली नसेल, तर संध्याकाळी तर नक्की करा. थोडी का असेना पण पिवळी फुलं फुलवाल्या दादांकडून घेऊन या, थोडी मिठाई घेऊन या किंवा घरात पिवळा शिरा वगैरे बनवा किंवा काहीच नाही जमलं ना, तर 1 केळ तरी अर्पण करा. म्हणजे आपलं हे असं केलं ना की पिवळ्या वस्तू अर्पण केल्या किंवा दान दिलं पिवळं, तर आपल्याला ना आर्थिक अडचणी येत नाहीत, संकटे येत नाहीत, प्रगतीचे मार्ग मोकळे होतात, पापातून मुक्ती मिळते असं म्हटलं जातं. एकादशी गुरुवारी आली आहे, त्यामुळे अजून ह्याचं ना महत्त्व वाढलं आहे. आज दिवसभर विष्णू सहस्त्रनाम, भागवत पुराण जर वाचलं नसेल, विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्र, भागवत पुराण याला खूप महत्त्व आहे. वाचन जर झालं नसेल ना, तर संध्याकाळी श्रवण तरी कराच. आज भगवान विष्णूंना केशराचा तिलक लावायचा असतो. तोच केशराचा तिलक आपल्या घरातल्या सगळ्या सदस्यांना लावायचा आहे. पतीला, मुलांना, घरात जेवढे पण असतील ना त्यांना लावायचं आहे. आपले सर्व अडथळे दूर होणार आहेत. मुलांची जर अभ्यासात प्रगती होत नसेल ना, तर आजच्या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी आपल्या मुलांना
पुस्तकामध्ये ना आपल्याला मोरपंख ठेवायचा आहे. जर पुस्तकामध्ये ठेवा किंवा मुलं जिथे अभ्यासाला बसतात तिथे ठेवा किंवा मुलांच्या खोलीत कुठेही लावून ठेवा, पण मोरपंख नक्की ठेवा. आणि यूट्यूबवरती का असेना पण त्यांच्या खोलीतसुद्धा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा विष्णू सहस्त्रनामाचा एक व्हिडिओ थोड्या वेळासाठी लावून ठेवा. तुम्ही स्वतः म्हटलं तर खूप उत्तम आहे, पण नसेल म्हणता येत तर निदान त्या खोलीत तरी हा आवाज ऐकला गेला पाहिजे. म्हणजे यूट्यूबमुळे का असेना पण आपल्या घरात विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णूंचा जो मंत्र आहे तो आपल्या घरात सुरू होत. विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचे, सर्व बाधा दूर होणार आहेत. जर आज व्रत नाही ना जमलं तर पिवळं दान करा. मी मघाशीच सांगितलं. एकदिवसीय व्यंकटेश स्तोत्र पठण नक्की करायचं. एक दिवसीय व्यंकटेश स्तोत्र म्हणजे काय करायचं, 21 वेळा पठण करायचं असतं. रात्री 12 वाजता डॉट शार्प 12 वाजता याचं पठण करायचं असतं. पण जर 12 वाजता जर नाही मिळालं ना तुम्हाला तर दिवे लागण्याच्या वेळेस पण तुम्ही करू शकता. पण आज हे पठण करायचं आहे 21 वेळा. संस्कृतमध्ये करायचं तर संस्कृतमध्ये करा, मराठीमध्ये करायचं तर मराठीमध्ये करा. जर हे पठण करावंच असं तुम्ही जर मनात धरलं ना तर ते कुठल्याही प्रकारे होणार आहे. 12 वाजता शक्य नसेल तर संध्याकाळी दिवा लावला ना की लगेच करा. विष्णू सहस्त्रनामाचं एकदा पठण करा किंवा श्रवण करा. संस्कृतमधलं ना खूप सोपं आहे आपलं काय व्यंकटेश स्तोत्र. जर ते जमलं तर करा, नाही तर यूट्यूबला लावून ठेवा आणि तुम्ही सोबत म्हणा. श्रवण पण करा आणि पठण पण करा. दर एकादशीला न चुकता हे आपल्या घरात झालंच पाहिजे. तर मगच आपल्या घरात शांतता, सुखशांती, समाधान, यश, ऐश्वर आणि प्रगतीचे सगळे दरवाजे उघडे होतात आणि आपल्याला आशीर्वाद मिळतो भगवान श्रीहरी विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा. तर पठण आणि श्रवण नक्की करा. आणि जे व्यंकटेश स्तोत्राचं तुम्हाला सांगितलं ना ते पण 21 वेळा एक मंडल होतं तर तेवढं करा. नाहीच जमलं तर 3, 7, 16 वेळा, 11 वेळा असं किती पण वेळा करा. पण पठण आणि श्रवणच नक्की करा. हा व्हिडिओ थोडा लेट केला आला आहे आपल्या चॅनलवरती, पण ना फक्त संध्याकाळचे उपाय मी तुम्हाला सांगितलेत. खूप छोटे छोटे उपाय आहेत. लवंगा कापूरचा हा उपाय नक्की करा. दरवाजामध्ये आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती दिवा लावा. विष्णू सहस्त्रनामांचं पठण करा. विष्णू व्यंकटेश स्तोत्रांचं पठण करा. आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. चला आपला व्हिडिओ इथेच थांबवते. दुसरा व्हिडिओ घेऊन येईपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. थँक्यू.